इन्स्ट्रुमेंट यूज करून देखील हे एरर आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. एरर आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही आहे, फक्त एरर्सला आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. सो दिस इज द एरर्स. तर एरर काय असतं, परत बघा लास्ट एकदा आपण बघूयात. एरर काय असतं, एरर इज द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. मीन्स काय असतो, एरर असतो. सो एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. एरर हे पॉझिटिव्ह पण असतात, निगेटिव्ह पण असतात. ओके, तर जो ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला जो एरर आहे, डिफरन्स असतो, त्याला आपण काय म्हणतो, एरर्स म्हणलेला आहे. तर एररचे आपण दोन टाइप्स सांगितलेले आहे, सिस्टमॅटिक एरर अँड द रँडम एरर. सिस्टमॅटिक एरर्स काय असतात, सो सिस्टमॅटिक एरर्स आर द दोज एरर्स which appears in the measurement due to the known causes. Error measurement मध्ये कशामुळे appear होतात, due to the known causes means systematic errors. And the random errors are those errors which appears in the measurement due to the unknown causes. जे unknown causes मुळे त्या मेजरमेंट मध्ये जे एरर appears होतात त्या एरर्सला आपण कुठले एरर्स म्हणतोय, रँडम एरर्स म्हणतो. ओके, ठीक आहे. किंवा सिस्टमॅटिक एरर्स जर सांगायचं झालं तर दीज एरर्स टेंड टू बी इन अ वन डायरेक्शन. फक्त ते वन डायरेक्शन असतील, आयदर पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. ओके, तर त्या एररला आपण कुठले एरर म्हणलं, सिस्टमॅटिक एरर मध्ये. तर या सिस्टमॅटिक एररचे सोर्स कुठले कुठले आहेत, म्हणजे कुठून कुठून सिस्टमॅटिक एरर्स क्रिएट होतो. तर तो सिस्टमॅटिक एरर जो आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या एररमुळे क्रिएट होतो, किंवा एखाद्या टेक्निकमध्ये, एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये इन्फॉर्मेशन असेल त्यामुळे क्रिएट होऊ शकतोय, किंवा पर्सनमुळे क्रिएट होऊ शकतो. मग इन्स्ट्रुमेंटल एरर काय असतो, इन्स्ट्रुमेंटल एरर मीन्स द एरर arises due to the defective calibration of an instrument. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. त्यामुळे जो क्रिएट झालेला एरर असतो त्या एररला आपण काय म्हणलेला, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणलं. आणि जे इन्फॉर्मेशन इन एक्सपेरिमेंटल टेक्निकमुळे क्रिएट झालेला एरर असतो तो काय एक्झॅक्टली कसा क्रिएट होतो, सो दिस एरर्स आर अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. Defective setting of an instrument, and this type of errors are arises, personal error is arises due to the fault of an observer. म्हणजे जो ऑब्झर्वर आहे त्या ऑब्झर्वरकडून जर काही फॉल्ट असतील, म्हणजे त्याकडे जर केअरलेसनेस नसेल, ओके, तर त्यामुळे जो क्रिएट झालेले एरर्स असतात त्या एररला आपण पर्सनल एरर्स म्हणतो. ओके, अँड नेक्स्ट आहे रँडम एरर्स सांगितलेलं आपण. तर हे रँडम एरर्स जे आहेत म्हणजे हे अननोन कॉजेसमुळे क्रिएट झालेले एरर्स असतात. मग हे जे एरर्स असतात एक्झॅक्टली काय होतं एरर्समध्ये, समजा एक्सपेरिमेंट करत असताना सडनली काय झालं, व्होल्टेज चेंज झालं, किंवा टेम्परेचर चेंज झालं, किंवा प्रेशर चेंज झालं, यामुळे ते एरर्स काय होतात, क्रिएट्स होतात. तर एरर आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही, त्यांना काय करू शकतो, आपण मिनिमाइज करू शकतोय बाय टेकिंग द लार्ज नंबर ऑफ रीडिंग. आपण त्याचा लार्ज नंबर ऑफ रीडिंग घ्यायचा आणि त्यांचा मीन काढायचा. ओके, आणि त्याचबरोबर आपण एक चांगलं करेक्ट इन्स्ट्रुमेंट जर यूज केलं, एक परफेक्ट असं इन्स्ट्रुमेंट यूज केलं, त्या साईडनं देखील आपण मेजरमेंट्स केल्यानंतर ते एरर आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. सो दिस इज अबाउट द एरर्स. ओके, तर हा एररचा पोर्शन झालेला आहे. ओके, सो एरर्स पाहिल्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे इस्टिमेशन ऑफ एरर. इस्टिमेशन ऑफ एरर. ओके, इस्टिमेशन ऑफ एरर. एररचं आपल्याला इस्टिमेशन करायचं आहे. तर आपण आताच पाहिलं की एरर म्हणजे काय असतं, द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ अ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतो, एरर असतो. समजा मी असं डिसाईड केलं, मला ए ही एक फिजिकल क्वांटिटी मेजर करायची आहे. ओके, ठीक आहे. आता ही ए फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करायचं ठरवलं. आपण आता सांगितलं की एरर जे असतात, एरर आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही आहे, पण त्याला मिनिमाइज करू शकतो. मग त्याला मिनिमाइज कशा पद्धतीने करू शकतो आपण, त्यांचे आपण लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स घेतोय आणि त्यांचं काय फाइंड आउट करतो, मीन फाइंड आउट करतो. तर या ठिकाणी एक्झॅक्टली काय, मला ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर करायची आहे आणि ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना समजा मी त्याच्या एन नंबर ऑफ रीडिंग्स घेतल्या. किती रीडिंग घेतल्या आपण, एन रीडिंग घेतल्या. समजा मला ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर केला असता पहिली व्हॅल्यू मिळाली A1, सेकंड रीडिंग मिळाली आपल्याला A2, थर्ड रीडिंग मिळाली आपल्याला A3, सो ऑन लास्ट nth नंबरची रीडिंग मिळाली AN. तर आपण आताच काय सांगितलं की एरर कंप्लीटली एलिमिनेट करू शकत नाहीये, त्यांना फक्त मिनिमाइज करू शकतो.
तर मी या ठिकाणी ही फिजिकल क्वांटिटी घेतली. ए इज द फिजिकल क्वांटिटी आणि त्याच्या एवढ्या रिडिंग घेतल्या, एन नंबर ऑफ रिडिंग घेतल्या. समजा मी 5 रिडिंग घेतल्या असत्या तर मला कसं लिहिलं असतं A1 A2 A3 A4 A5. 10 रिडिंग असत्या तर A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A8 A9 A10. एन नंबर ऑफ रिडिंग म्हणजे एन म्हणजे काय, नंबर ऑफ रिडिंग्स. मग त्या 2 असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, या पद्धतीनं. तर एवढ्या मी रिडिंग्स घेतलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. आता ही फिजिकल क्वांटिटी जी आहे, कुठलीही फिजिकल क्वांटिटी, मेजर फिजिकल क्वांटिटी जी आहे ती रिप्रेझेंट करण्याची एक मेथड आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी या ठिकाणी सांगितलं, एखाद्या पेनची, समजा या पेनची मी लेंथ मेजर केलं, मी या पेनची काय मेजर केलं, लेंथ मेजर केलं आणि मी सांगितलं लेंथ ऑफ द पेन इज 25.2 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. मग आपण आत्ताच पाहिलं की प्रत्येक मेजरमेंटमध्ये 100% ॲक्युरसी नाही, त्याच्यामध्ये एक एरर असतोच. म्हणजे डेफिनेटली या मेजरमेंटमध्ये एक एरर आहे, राईट आहे. या मेजरमेंटमध्ये देखील काय एरर आहे. मग आपण सांगितलं की एरर हा पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतोय. मग मी सांगितलं ही माझी मेजर केलेली व्हॅल्यू आहे 25.2 सेंटीमीटर. मग मला त्यातला एरर आहे हे समजलं. मग मी ह्या फिजिकल क्वांटिटीला या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो का डायरेक्टली 25.2 सेंटीमीटर, म्हणजे माझं करेक्ट मेजरमेंट आहे का, नाही आहे. तर कुठलीही फिजिकल क्वांटिटी आहे ते मेजरमेंट करण्याचं किंवा त्याला रिप्रेझेंट करण्याचं एक मेथड आहे. ते मेथड आपण ठिकाणी पाहणार आहोत. एक्झॅक्टली त्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं, एकदम करेक्ट वे काय, कुठलीही फिजिकल क्वांटिटी. कारण की या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये देखील आपल्याला एक एरर मिळतो, पण त्या ठिकाणी एरर देखील मेन्शन करणं नेसेसरी आहे. मग एक्झॅक्टली तो कशा पद्धतीनं मेन्शन केलं जातं, कुठलीही फिजिकल क्वांटिटी कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. तर त्या अगोदर आपण काही गोष्टी या ठिकाणी स्टडी करूयात आणि त्यानंतर लास्टला मी या ठिकाणी सांगणार आहे की एक्झॅक्टली कुठलीही फिजिकल क्वांटिटी आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी काय करतो, रिप्रेझेंट केले जाते. ओके, ठीक आहे. तर एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण ए ही एक फिजिकल क्वांटिटी घेतलेली आहे आणि त्याच्या लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेतल्या. आणि आपल्याला जेव्हा याचा लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेतो त्यावेळेस आपण जनरली काय सांगतो बघा, एरर म्हणजे ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमधला जो डिफरन्स असतो याला आपण एरर म्हटलेला आहे. ओके, ठीक आहे. पण आपल्याला ट्रू व्हॅल्यू एक्झॅक्टली माहिती असतं का. आता मला या पेनची जी ट्रू लेंथ आहे ती ट्रू लेंथ एक्झॅक्टली माहिती आहे का, नाही आहे. मला ती फाइंड आउट करायची आहे. मग ती कशी फाइंड आउट करायची. आता एक्झॅक्टली काय करतो, ट्रू व्हॅल्यू म्हणजे एक्झॅक्टली काय असतो, आलेल्या मेजर केलेल्या व्हॅल्यूचा आपण जो मीन काढतो म्हणजे जो ॲव्हरेज घेतो त्या ॲव्हरेजला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो किंवा त्याला मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणतो. ओके, म्हणजे आपण एक्झॅक्टली ॲव्हरेज कशा पद्धतीने काढतो, कुठल्याही मेजरमेंटमध्ये जेव्हा आपण ॲव्हरेज काढतो त्यावेळेस ॲव्हरेज कशा पद्धतीने काढतो किंवा आपण त्याचा मीन एक्झॅक्टली कसं काढला जातो. मला या व्हॅल्यूचा, या मेजर केलेल्या व्हॅल्यूचा काय फाइंड आउट करायचा, मीन फाइंड आउट करायचा आहे. दीज आर द मेजर्ड व्हॅल्यूज. यांचा काय फाइंड आउट करायचा, आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही ए मीन घेतला, तो कशा पद्धतीने काढला आपण, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस AN यांचं सगळ्यांची ॲडिशन केला डिवायडेड बाय द नंबर ऑफ रिडिंग्स. तर सगळ्यांचं काय केलं आपण या ठिकाणी डिव्हिजन केलं. ओके, तर त्यावेळेस मला जी मीन व्हॅल्यू मिळालेली आहे त्या मीन व्हॅल्यूला मी एक्झॅक्टली काय म्हणणार आहे, त्या मीन व्हॅल्यूला मी टीव्ही म्हणणार आहे. टीव्ही मीन्स ट्रू व्हॅल्यू किंवा आपण याला दुसरं नाव देतो मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू म्हणा किंवा त्याला मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणा. ह्याचा मीन व्हॅल्यू आहे त्या मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, ट्रू व्हॅल्यू. कारण जेव्हा मी या पेनची लेंथ मेजर केलेली आहे, या पेनची लेंथ मेजर केला असता मला पहिल्यांदा रिडिंग मिळाली समजा A1 मिळाली, दुसऱ्यांदा किती मिळाली A2 मिळाली, तिसऱ्या वेळेस किती मिळाली A3 मिळाली. या पद्धतीने मी n नंबर ऑफ रिडिंग घेतली. पण मला पेनची एक्झॅक्ट ट्रू लेंथ माहिती आहे का, ऑब्विसली माहित नाही आहे. मग मी फाइंड आउट करण्यासाठी मी काय केलं, यांचा मीन फाइंड आउट केला. म्हणजे आपण त्याचा ॲव्हरेज काढला. ॲव्हरेज कसा काढला आपण, त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीच्या ज्या मेजर केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या मेजर केलेल्या व्हॅल्यूचा आपण काय काढला आहे, ॲव्हरेज घेतला, सगळ्यांची ॲडिशन केलं, डिवाइड बाय द नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्या, आपल्याला काय एक मीन व्हॅल्यू मिळालं. त्या मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणलं, ट्रू व्हॅल्यू म्हणलं किंवा आपण त्याला म्हणलं मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हटलं. त्या ट्रू व्हॅल्यूला आपण मीन व्हॅल्यूला काय म्हणलं, ट्रू व्हॅल्यू ऑर द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. आपण त्याला ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू कशामुळे कन्सिडर करतो, ही एवढ्यासाठीच कन्सिडर करतो. समजा ह्या पेनची मी लेंथ मेजर केलं, 5 टाइम्स मेजर केलं, 5 टाइम्स मेजर केलं असता मला 2 व्हॅल्यू अशा मिळाल्या की पेनच्या ज्या ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे.
दोन व्हॅल्यू अशा मिळाल्या की त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कशा आहेत ग्रेटर आहेत. दोन व्हॅल्यू मला असं मिळालं की ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कशा आहेत लेस आहेत. आणि एक अशी व्हॅल्यू मिळाली जी ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या इक्वल आहे. जर मी सगळ्यांचा ॲव्हरेज घेतला तर तो ॲव्हरेज कुणाकडे येतोय ॲक्च्युअल व्हॅल्यूकडे आला. म्हणजे कुणाच्या क्लोज आला तर ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज आला. तो जो मीन आहे म्हणजे समजा मी 5 रिडिंग घेतल्या, 5 मधल्या 2 रिडिंग असे आहेत की जो ट्रू व्हॅल्यू आहे त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कशात ग्रेटर आहेत. 2 व्हॅल्यू असे आहेत की ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कशात लेस आहेत. आणि एक अशी व्हॅल्यू एक्झॅक्टली ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या इक्वल आहे. मग आपण जर त्याचा ॲव्हरेज काढला तर आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज कोणाच्या क्लोज येतो. ॲव्हरेज हा ऑलवेज ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या क्लोज येतो. म्हणजे आपल्याला ती कशी मिळते मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू मिळते. मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू मिळते आपल्याला ट्रू व्हॅल्यू मिळतं. म्हणजे आपण या मीन व्हॅल्यूला काय कन्सिडर करतोय ट्रू व्हॅल्यू ऑर द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू कन्सिडर करतोय. ओके ठीक आहे. तर याला आपण मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू कशामुळे म्हणलं हे सांगितलं समजलं तर ही आपली ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू असतं. कारण आपल्याला ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू नोन नसतं. मग तो कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचा. एकाच फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट्स करायचं, लार्ज नंबर ऑफ टाइम्स मेजर करायचं, त्यांचं काय करायचा मीन फाइंड आउट करायचा म्हणजे ॲव्हरेज काढायचा. जो आपल्याला मीन मिळतो त्या मीनला काय म्हणायचं ट्रू व्हॅल्यू ऑर द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. याच्यामुळे काय होतं बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एरर्स काय होतात एलिमेंट्स होले जातात. ओके आणि या पद्धतीने आपल्याला एक ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज व्हॅल्यू मिळते त्याला आपण मीन व्हॅल्यू म्हटलं जातं. ओके ठीक आहे. सो दिस इज द मीन. ही मीन आपण फाइंड आउट केला. आता लक्षात घ्या ए मीन इज इक्वल टू द हे मी वन बाय एन आउटसाईडला लिहिलं 1/n वरती काय बघा A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस AN म्हणजे यांची काय ॲडिशन आहे. ॲडिशनसाठी आपण काय यूज केलं समेशन यूज केलं. समेशन कुणाची ॲडिशन आहे एची ॲडिशन आहे. तर एची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट झाल्या कुठपर्यंत आहे n पर्यंत. त्यासाठी मी आय घेतलेला आहे. वेअर आय व्हॅल्यू व्हॅरीज फ्रॉम द 1 टू द n. ओके आयची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ह्या आयची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. आयची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आयची व्हॅल्यू किती आहे n आहे. 1 टू द कुठपर्यंत n पर्यंत आहे. आणि त्या सगळ्यांची काय करतो आपण ॲडिशन करतोय आणि डिव्हायडेशनमध्ये काय ठिकाणी n आहे. हे 1/n आउटसाईडला आहे म्हणजे याला हे n कसं आहे डिव्हिजनमध्ये आहे. म्हणजे याला फक्त मी या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं. मॅथमॅटिकल टर्ममध्ये आपण फक्त त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके ठीक आहे. या दोघांचा मिनिंग सेम असं डिफरंट असं काही नाही आहे. ओके तर हे आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळालेली आहे मीन व्हॅल्यू मिळालेली आहे. मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणलं ट्रू व्हॅल्यू म्हणलं किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणलं. आता जेव्हा आपण ट्रू व्हॅल्यू काढतो किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू काढतो. आता पॅरलल मी या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आयडिया येईल एक्झॅक्टली आपण काय करायला. समजा मी मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करत आहे. काय मेजर करतो आपण मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करत आहे आणि आपल्याला माहिती आहे की मेजरमेंटमध्ये हा एरर असतोच. मग एररला आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही आहे. मग आपण काय करतो लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेतो त्याला मिनिमाइज करण्यासाठी लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेतो आणि त्यांचा काय करतो मीन काढतो. म्हणून मला मास मेजर करत असताना मास या फिजिकल क्वांटिटीच्या समजा मी या ठिकाणी 5 रिडिंग घेतल्या. मी पहिल्या वेळेस मेजर केलं फर्स्ट रिडिंग मला मिळाली 4.97 ग्राम. पहिल्या वेळेस जेव्हा मास मेजर केलं ते मास मला एक्झॅक्टली किती मिळालं 4.97 ग्राम मिळालं. समजा मी सेकंड टाईम मेजरमेंट केलं मास मला मिळालं 4.93 ग्राम. मी नेक्स्ट टाईम मेजरमेंट केलं मला मास मिळालं 5.03 ग्राम. मी नेक्स्ट टाईम मेजरमेंट केलं मला मास मिळालं 5.00 ग्राम. मी आणखीन वेळेस मेजरमेंट केलं मला मास मिळालं 5.07 ग्राम. ओके ठीक आहे. तर एक्झॅक्टली आपण किती रिडिंग घेतल्या 5 रिडिंग घेतल्या. ओके तर मला एक्झॅक्टली त्या ऑब्जेक्टचं मास माहिती आहे का म्हणजे मला त्याची ट्रू व्हॅल्यू माहिती आहे का किंवा मला त्याचं ॲक्च्युअल व्हॅल्यू माहिती आहे का किंवा मला त्याची मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू माहिती आहे का तर मला व्हॅल्यू त्याची माहिती नाही. मग आपण एक्झॅक्टली काय करतो या सगळ्यांचा मीन काढतो. काय करतो आपण त्यांचा मीन काढतो आणि आपल्याला जी मीन व्हॅल्यू आलेली आहे त्या मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू म्हणतं किंवा आपण त्याला मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणतं. कारण की याच्यामध्ये एक अशी ट्रू व्हॅल्यू असते त्या ट्रू व्हॅल्यूचे काही व्हॅल्यू ग्रेटर असतात तर काही व्हॅल्यू कशा असतात लेस असतात. आपण ॲव्हरेज घेतल्यामुळं ती ॲव्हरेज ट्रू व्हॅल्यूच्या कसं मिळतं आपल्याला क्लोज मिळतं नियरली आपल्याला सेम मिळतं. म्हणून त्या ॲव्हरेजला आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू म्हणतोय. मला सगळ्यात पहिल्यांदा मीन फाइंड आउट करायचा आहे म्हणजे ट्रू व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.
म्हणून काय घेतला आपण याचा ॲव्हरेज घेतला. तो ॲव्हरेज जो आहे तो या ठिकाणी मी ए मीननं रिप्रेझेंट केला. ओके, त्याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणलं. ह्या सगळ्यांचे काय केलं आपण ॲडिशन केलं. सो 4.97 प्लस 4.93 प्लस 5.03 प्लस 5.00 प्लस 5.07 डिवायडेड बाय द नंबर ऑफ रिडिंग्स 5. एन म्हणजे काय, नंबर ऑफ रिडिंग्स. तर नंबर ऑफ रिडिंग आपण त्याला काय केलं, डिवाइड केलं. आता सगळ्यांचे आपण या ठिकाणी ॲडिशन केलं. ॲडिशन केल्यास एक्झॅक्टली काय मिळालं बघा. ओके, 7 + 3 10. ओके, परत या ठिकाणी 10 0 कॅरी आलं 2 आलं. ओके, 9 9 18 0 कॅरी परत या ठिकाणी 2 आला 15. ओके, अँड द कॅरी 2 किती झालं 25.00 25.00 डिवाइड बाय एन नंबर ऑफ रिडिंग्स किती येतात 5 आहेत. एम नंबर ऑफ रिडिंग किती येते 5 आहेत. एन काय रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ रिडिंग्स आणि एक्झॅक्टली किती आहेत त्या 5 रिडिंग्स आहेत. म्हणून डिवाइडेड काय आलं ठिकाणी 5 आलं विच इज इक्वल टू द 5.00 ग्राम. तर मला त्या मासची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळालेली आहे ती एक्झॅक्टली किती आहे 5.00 आहे. ती आपली मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यूला आपण ट्रू व्हॅल्यू कन्सिडर करतो जी मेन व्हॅल्यू आलेली आहे. ओके, म्हणजे बघा काही व्हॅल्यू बघा 5 पेक्षा कसे येतात ग्रेटर आहेत, काही व्हॅल्यूपेक्षा 5 पेक्षा कसे लेस आहेत. ॲव्हरेज काढला आपल्या ट्रू व्हॅल्यूचे एक्झॅक्टली कसं मिळालं आपल्याला नियरली इक्वल मिळालेलं आहे. तर या पद्धतीनं 5 आपल्याला काय मिळालं त्याची ट्रू व्हॅल्यू मिळालं. ओके, ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं तर फर्स्ट मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आणि ट्रू व्हॅल्यूमध्ये किंवा मीन व्हॅल्यूमध्ये एक डिफरन्स आहे. म्हणजे फर्स्ट मेजरमेंटमध्ये एक एरर आहे, सेकंड मेजरमेंटमध्ये परत एरर आहे, थर्ड मेजरमेंटमध्ये एरर आहे. ओके, तर या पद्धतीनं हा प्रत्येक मेजरमेंटमधला आपल्याला इंडिव्हिज्युअल एरर फाइंड आउट करायचा आहे. इंडिव्हिज्युअल एरर प्रत्येक मेजरमेंटमधला फाइंड आउट करायचा आहे. त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर्स म्हणतोय. काय म्हणायचं त्याला, ॲब्सोल्यूट एरर म्हणतोय. ओके, तर या ठिकाणी नेक्स्ट आहे ॲब्सोल्यूट एरर. ओके, तर आपण पहिला मेजरमेंट आपण हा मीन काढला. ओके, याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हटलं. तर या मीन व्हॅल्यूमध्ये आणि पहिला मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यूमध्ये काय असतो, एक डिफरन्स असतो. तो काय असतो, ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट एरर. आता पहिल्या मेजरमेंटमधला एरर काढतोय म्हणून तो ॲब्सोल्यूट एरर आपण डेल्टानं रिप्रेझेंट केला. डेल्टा A1 पहिल्या मेजरमेंटमधला काढतोय म्हणून आपण दिलं डेल्टा A1 विच इज इक्वल टू द मॉड एवढ्यासाठीच घेतला आपण की मॉड म्हणजे फक्त आणि फक्त जो डिफरन्स मिळतो त्याची फक्त मॅग्निट्यूड घेतोय आपण, मायनस घेत नाही, प्लस किंवा मायनस घेत नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतोय आपण. आता या ठिकाणीच बघा पहिल्या मेजरमेंटमधला काढायचा म्हणजे काय केलं आपण, आलेल्या मीनमधून पहिली व्हॅल्यू काय केलं, मायनस केलं. ओके, त्याचबरोबर सेकंडमध्ये आपण पाहिलं. ओके, सेकंड रिडिंगमधला आपल्याला ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचा आहे. सो डेल्टा A2 इज इक्वल टू द मॉड ऑफ A mean मायनस A2. सिमिलरली आपण या ठिकाणी थर्ड रिडिंगमध्ये घेतला डेल्टा A3 इज इक्वल टू द मॉड ऑफ A mean मायनस A3 अँड द सो ऑन. या पण आपण लास्ट रिडिंगसाठी घेतला मॉड ऑफ डेल्टा AN इज इक्वल टू द मॉड ऑफ A mean मायनस AM. ओके, तर या पद्धतीने आपण त्याचे काय फाइंड आउट केले, ॲब्सोल्यूट एरर्स फाइंड आउट केले. तर पहिला मेजरमेंटमधला जो आपल्याला ॲब्सोल्यूट एरर मिळाला तो किती आहे, डेल्टा A1 आहे. दुसऱ्या मेजरमेंटमधला किती मिळाला, डेल्टा A2 मिळाला. तर तो ॲब्सोल्यूट एरर एक्झॅक्टली कसा फाइंड आउट केला जातो, ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय असतो, द मॅग्निट्यूड. हे मॉड म्हणजे काय, मॅग्निट्यूड. द मॅग्निट्यूड डिफरन्स बिटवीन कुणामधला मॅग्निट्यूड डिफरन्स आहे, मीन व्हॅल्यू अँड द ईच इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यू ऑर द ईच मेजर्ड व्हॅल्यू. जे ईच मेजर्ड व्हॅल्यू आहे त्याच्यामधला आणि जो मीन व्हॅल्यूमधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲब्सोल्यूट एरर म्हटलं जातं. आता या केसमध्ये जर ॲब्सोल्यूट एरर सांगायचं झाला तर बघा ॲब्सोल्यूट एरर. ओके, तर पहिल्या रिडिंगमध्ये जो ॲब्सोल्यूट एरर आहे तो या ठिकाणी डेल्टा A1 रिप्रेझेंट केला. मॉड ऑफ फॉर्म्युला काय, A mean मायनस A1. मॉड ऑफ A mean मायनस A1 आपला फॉर्म्युला आहे. ओके, ठीक आहे. आपली मीन व्हॅल्यू किती केली आपण, 5.00 मायनस A1 व्हॅल्यू किती आहे, 4.97 आहे. तर मला हा डिफरन्स एक्झॅक्टली किती मिळाला, 0.03 kgचा मिळाला. तर पहिल्या रिडिंगमधला
जो ॲब्सोल्यूट एरर मिळाला तो एक्झॅक्टली किती मिळाला आपल्याला 0.03 kg मिळाला, जो की मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तो डेल्टा A1 मिळाला, हा डेल्टा A1ची व्हॅल्यू मिळाला. नाव डेल्टा A2. डेल्टा A2 इज द ॲब्सोल्यूट एरर इन द सेकंड रिडिंग. तो सेकंड रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर असेल. त्याचा फॉर्म्युला झाला परत A मीन मायनस A2 इज इक्वल टू द मीन व्हॅल्यू ऑफ 5.00 मायनस ती रिडिंग आहे 4.93, ती मिळाली आपल्याला 0.07. ओके ठीक आहे. नाव थर्ड रिडिंग मधला पाहूयात आपण या ठिकाणी. डेल्टा A3 इज इक्वल टू द मॉड ऑफ A मीन मायनस A3 इज इक्वल टू द 5.00 मायनस या ठिकाणी किती आहे 5.03 आहे. आता या दोघांमधला डिफरन्स किती मिळतो आपल्याला मायनस 0.03 मिळतो, मायनस 0.03 मिळतो. पण हे मॉड काय सांगतो, फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड सांगतो, डायरेक्शन नाही आहे, फक्त आणि फक्त काय मॅग्निट्यूड. म्हणजे मायनस साईन आपण घेत नाही आहे. मायनस साईन कशामुळे घेत नाही, फक्त मॅग्निट्यूड मधला डिफरन्स घेतो आपण. त्या दोघांच्या मॅग्निट्यूड मधला डिफरन्स कितीचा आहे 0.03, हा दोघांच्या मॅग्निट्यूड मधला डिफरन्स आहे. ओके ठीक आहे. त्याचबरोबर आपण थर्ड या पदाने घेतला डेल्टा A4 घेतला. त्या डेल्टा A4 ची व्हॅल्यू आपल्याला डिफरन्स किती मिळाला, समजा 0 मिळाला. ओके. त्यानंतर आपण डेल्टा A5 घेतला. डेल्टा A5 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाला 0.07 मिळाला. तर या पद्धतीनं आपण प्रत्येक मेजरमेंट मधला ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट केला, जसं आपण ठिकाणी केलेला आहे. फर्स्ट मेजरमेंट मधला ॲब्सोल्यूट एरर किती आहे डेल्टा A1. तो पण कसा फाइंड आउट केला, मीन मायनस इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यू, मीन मायनस इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यू, डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 सो ऑन डेल्टा A. ओके ठीक आहे. तर आपण प्रत्येक मेजरमेंट्स केल्यानंतर म्हणजे प्रत्येकाचा ॲब्सोल्यूट एरर काढल्यानंतर ह्या आलेल्या ॲब्सोल्यूट एररचा आपण परत मीन काढायचं ठरवलं. कोणाचा मीन काढायचा आहे, ॲब्सोल्यूट एररचा मीन काढायचा आहे. म्हणून आपण त्याला नेक्स्ट म्हणलं मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणलं, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. तर हा जो मीन ॲब्सोल्यूट एरर आहे तो आपण डेल्टा A मीन न रिप्रेझेंट केला. डेल्टा A मीन काय रिप्रेझेंट करतोय, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. तर यांचा काय करायचं आपल्याला, मीन काढायचा. मीन म्हणजे काय, सगळ्यांची ॲडिशन डिवाइड बाय द नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर, मीन डिवाइडेड बाय द नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स. ओके ठीक आहे. तर मीन कसा काढणार आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर इज अ मॉड ऑफ डेल्टा AM इज इक्वल टू द पहिला ॲब्सोल्यूट एरर किती आहे डेल्टा A1 प्लस या ॲब्सोल्यूट एररचा आपण मीन फाइंड आउट करतोय, ॲब्सोल्यूट एररचा ॲव्हरेज आहे. ओके. प्लस सेकंड ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A2 प्लस थर्ड डेल्टा A3 प्लस सो ऑन प्लस लास्ट आहे डेल्टा AN डिवाइडेड बाय द n नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स और नंबर ऑफ रिडिंग्स. तर या पद्धतीनं आपण त्याचा काय फाइंड आउट केला, मीन फाइंड आउट केला. तो आपल्याला किती मिळाला, डेल्टा AM मिळाला. ओके. सो दिस डेल्टा AM इज इक्वल टू परत 1/n ला आपण आउटसाईडला घेतलं. ह्या प्लसला काय घेतलं आपण या ठिकाणी समेशन घेतलं, समेशन ऑफ डेल्टा A, समेशन ऑफ डेल्टा A, समेशन ऑफ डेल्टा A, समेशन ऑफ डेल्टा A, वेअर I व्हॅल्यू वॅरीज फ्रॉम द 1 to the n. I ची व्हॅल्यू कुठून कुठं आहे 1 to the n आहे. ओके. मीन्स I ची व्हॅल्यू 1 घेतलं, सो डेल्टा A1 समेशन मीन्स प्लस, इथं 2 घेतलं I ची व्हॅल्यू, डेल्टा A2 ओके समेशन मीन्स प्लस, डेल्टा A3 समेशन प्लस, म्हणजे या पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केलेला आहे. ओके. तर आपण सगळ्या आलेल्या ॲब्सोल्यूट एररचा काय घेतला, मीन घेतला. आलेल्या सगळ्या ॲब्सोल्यूट एरर जो मीन असतो त्याला आपण काय म्हटलं, मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणलं. म्हणजे आपल्याला प्रत्येक मेजरमेंट मधला एरर तर मिळाला, ॲब्सोल्यूट एरर तर मिळालेला आहे. परत आपण त्याचा सगळ्यांचा काय केला, ॲव्हरेज काढला. ॲव्हरेज काढल्यामुळं एरर आणखीन मिनिमाइज झाला. बघा आपल्या जे इंडिव्हिज्युअल या ठिकाणी एरर घेतलेले आहेत आपण त्याचा ॲव्हरेज फाइंड आउट करूयात. आपल्याला ॲव्हरेज एक्झॅक्टली किती मिळतो आपण बघूया त्या ठिकाणी. त्याला आपण काय म्हणलं, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. तो आपण डेल्टा AM न रिप्रेझेंट केला. तर त्याचा फॉर्म्युला काय, डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 प्लस डेल्टा A5. ओके. सगळ्यांचे आपण ॲडिशन केलं तर आपल्याला किती मिळाला 0.03 प्लस डेल्टा A2 किती आहे 0.07 प्लस डेल्टा A3 0.03 प्लस डेल्टा A4 0 प्लस डेल्टा A5 0.07 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ रीडिंग 5 इज इक्वल टू द 3 प्लस 10. ओके. म्हणजे मला मिळाला 0.20 डिवाइडेड बाय द 5, 0.20 डिवाइडेड बाय द 5 इज इक्वल टू द, ओके आपण पॉईंट घेतला. ओके. तर या ठिकाणी 20 आहे
म्हणजे या ठिकाणी 2 आहे इनिशियल, भाग जाताना या ठिकाणी 0 घेतला, कितीचा बसला? सो 0.04 हा आपल्याला ह्या सगळ्यांचा काय मिळाला? ॲब्सोल्यूट एरर मिळाला, मीन ॲब्सोल्यूट एरर मिळाला. म्हणजे लक्षात घ्या, एक ॲब्सोल्यूट एरर 0.03 आहे, 0.03 आहे, एक 0.07 आहे, 0.07. या सगळ्यांचा ॲव्हरेज केल्यानंतर आपण कुठे आलो? त्याच्या एका मीन व्हॅल्यूकडे आलो. या ॲब्सोल्यूट एररच्या कुठल्या व्हॅल्यूकडे आलो? मीन व्हॅल्यूकडे आलो. आपण त्याला मीन ॲब्सोल्यूट एरर म्हटलं. तर हा मीन ॲब्सोल्यूट एरर इम्पॉर्टंट असतो, डेल्टा ए मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, जो की आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. ओके, आता एक्झॅक्टली बघा, कुठलीही फिजिकल क्वांटिटी जी असतं, आपण पहिल्या प्रत्येक मेजरमेंटमधला आपण एक्सपेरिमेंट केला, एक्सपेरिमेंट कर आपण मास मेजर करत होतो, एक्सपेरिमेंट करून मास मेजर करत होतो, त्याच्या आपण एवढ्या रिडिंग्स घेतल्या, त्यांची आपण या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू फाइंड आउट केला. आणि प्रत्येक मेजरमेंटमध्ये एरर आहे, म्हणजे आपल्याला फायनल रिझल्टमध्ये देखील काय मिळणार आहे? एरर मिळणार आहे. तो एक्झॅक्टली एरर किती आहे हे मला काढायचं आहे, म्हणून मी प्रत्येकाचा एक काय घेतला? ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट केला आणि ॲब्सोल्यूट एररचा एक मीन फाइंड आउट केला. आणि या पद्धतीनं जी प्रत्येक कुठलीही फिजिकल क्वांटिटी असू द्या, त्या फिजिकल क्वांटिटी कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं? तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जी असते, समजा आपण ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर केलेली आहे, या मेजर केलेल्या फिजिकल क्वांटिटीला या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं, ए मीन प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन. ओके, तर कुठलीही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्याचा या पद्धतीचा फॉर्म्युला आहे. सो मेजर्ड व्हॅल्यू मीन्स या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन, वेअर प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन मीन्स काय? मीन ॲब्सोल्यूट एरर आहे. याचा मिनिंग असा आहे की ती व्हॅल्यू जी आहे ए मीन मध्ये प्लस डेल्टा ए एम ॲड केलेच मिळेल, किंवा ती व्हॅल्यू जी आहे ए मीन मायनस डेल्टा ए मीन, म्हणजे एक वेळेस आपण ॲड केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू कुठंतरी आहे, ती आपण जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तरी कुठंतरी आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर आपण या ठिकाणी बघा ट्रू व्हॅल्यू किती काढलेली आहे किंवा मेजर केलेली व्हॅल्यू किती आहे? आपल्याला ती व्हॅल्यू मिळालेली आहे 5.00 प्लस ऑर मायनस किती मिळालं आपल्याला? ॲब्सोल्यूट 0.04. म्हणजे आपण जर विचार केला, ही जी व्हॅल्यू आहे 5.04 टू ओके 4.96 पर्यंत कुठेपर्यंत व्हॅरी करत आहे. एक तर ती व्हॅल्यू 4.96 पासून ते 5.04 पर्यंत काय करत आहे? याच्यामध्ये कुठेतरी व्हॅल्यू असलं पाहिजे. ओके, त्यामुळं आपल्याला एवढा एरर मिळालेला आहे. हा एरर जर 0.04 मी याच्यामध्ये काय केलं? मायनस केला, याच्यामधून काय केलं? मायनस केलं, किती मिळालं मला? 5 मिळालं. ओके, याच्यामध्ये मी 0.04 ॲड केलं, किती मिळालं मला? 5 मिळालं. म्हणजे आपली जी व्हॅल्यू आहे 5.02 या ठिकाणी 4.96 याच्यामध्ये कुठेतरी व्हॅरी करत आहे, याच्यामध्ये कुठेतरी असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक मेजरमेंट आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं होतं? ए इज इक्वल टू द मेजर्ड व्हॅल्यू इज इक्वल टू द ए मीन प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन, प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन. या पद्धतीनं आपण प्रत्येक मेजरमेंट या पद्धतीने काय करतो? रिप्रेझेंट केलं जातं. ओके, ठीक आहे. तर ही फिजिकल क्वांटिटी आपण जे मेजरमेंट या पद्धतीने काय केलेलं आहे? रिप्रेझेंट करतो. हे गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं. तर मीन ॲब्सोल्यूट एरर झाल्यानंतर नेक्स्ट टाईपचा जो एरर आहे तो आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर एक्झॅक्टली काय असतो? सो दिस रिलेटिव्ह एरर इज द रेशिओ ऑफ, हा जो रिलेटिव्ह एरर आहे तो रेशिओ आहे, तर तो कुणाचा रेशिओ आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. ओके, तर आपली कुठली व्हॅल्यू आहे? मीन व्हॅल्यू आहे. आपण काय फाइंड आउट केलं या ठिकाणी? ही मीन व्हॅल्यू. ओके, तर ही मीन व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळालेली आहे. सो मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यूचा जो काही रेशिओ असतो त्याला काय म्हणायचं? रिलेटिव्ह एरर म्हणायचं. मीन्स रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू द मीन ॲब्सोल्यूट एरर आपल्या या ठिकाणी डेल्टा ए एम डिवायडेड बाय द आपली मीन व्हॅल्यू आहे ए मीन, किंवा या ठिकाणी मीन कंप्लीट लिहा, डेल्टा ए मीन. ओके, डिवायडेड बाय द ए मीन. मीन्स हा जो रेशिओ आहे त्याला काय म्हटलं जातं? रिलेटिव्ह एरर म्हटलं जातं. सो द रेशिओ ऑफ द मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन ओके मीन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्ह एरर. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर.
आपण त्या फिजिकल क्वांटिटीमधला पर्सेंटेजमधला एरर सांगतोय. हा रिलेटिव्ह एरर सांगितलेला आहे. आता आपण कुठला एरर सांगतोय, पर्सेंटेज एरर सांगतोय. तर पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला असतो रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय 100%. रिलेटिव्ह एररला जर आपण 100% मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो, पर्सेंटेज एरर मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा मिळाला रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय, सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू द डेल्टा ए मीन, मी तर लिहितो डेल्टा ए मीन डिवायडेड बाय द मीन मल्टिप्लाय 100% मीन्स काय झाला, हा आपला पर्सेंटेज एरर झाला. आलेला रिलेटिव्ह एररला जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो, हा पर्सेंटेज एरर मिळतो. ओके, सो दिस इज द एस्टिमेशन ऑफ एरर. तर या पद्धतीने आपण एस्टिमेशन ऑफ एरर करतो. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी आपण जेव्हा मेजर करतो तर मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये ओके एरर्स आपण एलिमिनेट करू शकत नाही आहे, पण त्याला आपण मिनिमाइज करू शकतो. मिनिमाइज करण्यासाठी आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं लार्ज रिडिंग्स घेतोय, त्यांचा ॲव्हरेज काढतोय, त्यांची मीन व्हॅल्यू काढतोय. त्या मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणतोय, ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हटलं. ओके, तर प्रत्येक मेजरमेंटमधला आपल्याला इंडिव्हिज्युअल एरर काढायचा आहे. त्या एररला आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणलं तर त्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा A1. पहिल्या रिडिंगमधला एरर मिळाला तो मॉड, म्हणजे फक्त आपण त्या ठिकाणी मॅग्निट्यूड घेतोय, मायनस साइन आपण घेत नाही आहे. ओके, तर या पद्धतीने आपण प्रत्येक रिडिंगमधला ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट केला आणि त्या सगळ्यांचा काय फाइंड आउट केला, एक मीन फाइंड आउट केला, ॲव्हरेज काढला, त्याला काय म्हणलं आपण मीन ॲब्सोल्यूट एरर म्हटलं. आणि कुठलंही मेजरमेंट जे आहे ते आपल्याला ॲक्युरेट जर लिहायचं मेथड असते, कुठलंही मेजरमेंट ॲक्युरेट लिहिण्याची मेथड मेजर, समजा मी फिजिकल क्वांटिटी कुठली मेजर केली, ए मेजर केलेली आहे, त्याला करेक्ट फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करण्याचं किंवा त्याला करेक्टली आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, ए मीन. ओके, म्हणजे आपली जी ट्रू व्हॅल्यू आलेला आहे त्याला आपण कन्सिडर केलेला आहे प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन, प्लस ऑर मायनस डेल्टा ई मीन, मीनचा काय असतो मीन ॲब्सोल्यूट एरर. तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटी आपण या पद्धतीने काय करतो, रिप्रेझेंट करतो. म्हणजे ती व्हॅल्यू याच्यामध्ये प्लस ॲड करून आणि याच्यामधून मायनस ॲड करून त्याच्यामध्ये कुठेतरी व्हॅल्यू काय करतो, व्हॅरी करतो. तर या पद्धतीने आपण त्या फिजिकल क्वांटिटीला काय करतो, रिप्रेझेंट करतो. ओके, त्यानंतर रिलेटिव्ह एरर काढायचं. रिलेटिव्ह एरर काय असतो, तर मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय द मीन व्हॅल्यू म्हणजे काय असतो, रिलेटिव्ह एरर असतो. आणि रिलेटिव्ह एररला जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो, पर्सेंटेज एरर मिळतो. तुम्ही याचा देखील रिलेटिव्ह एरर काढू शकता, ॲज वेल याचा पर्सेंटेज एरर काढू शकता. जर मी याचा रिलेटिव्ह एरर फाइंड आउट केला, कुठला एरर, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय, मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू, टू द मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर किती आपला, ओके, मीन ॲब्सोल्यूट एरर आपण फाइंड आउट केलेला आहे 0.04 डिवायडेड बाय द आपली मीन व्हॅल्यू किती आहे 5. ओके, तर हे डिव्हिजन जर आपण केलं तर किती मिळालं बघा 0.0. ओके, परत 0 झालं 8. तर आपल्याला एवढा काय मिळाला, रिलेटिव्ह एरर मिळाला. आणि याला जर मी 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कुठला एरर मिळेल, पर्सेंटेज एरर मिळेल. म्हणजे 0.8% हा टोटल मेजरमेंटमधला पर्सेंटेज एरर झाला. म्हणजे तो रिलेटिव्ह एरर किती आहे 0.008% हा 0.008 हा रिलेटिव्ह एरर आहे. तर पर्सेंटेजमध्ये 0.8% हा आपला पर्सेंटेज एरर झाला मासच्या मेजरमेंटमधला. म्हणजे या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटमधला आपल्याला